मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी सलगरे येथील काँग्रेसच्या जयश्री पाटील यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे। मिरज पंचायत समितीच्या सभापतीची निवड शनिवारी पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार किशोर घाडगे यांच्या उपस्थितीत झाली। यावेळी काँग्रेस पक्षाकडून सलगरेच्या जयश्री तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर काँग्रेस बंडखोर आभा चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला, तर राष्ट्रवादी पक्षाकडून मालगावचे सदस्य अरुण राजमाने यांनी अर्ज भरल्याने सदर सभापती निवडीसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय अधिकारी किशोर घाडगे यांनी घेतला। यावेळी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी जयश्री पाटील यांना 12 मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे अरुण राजमाने यांना 8 मते मिळाली, तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आबा चव्हाण यांना 0 मते मिळाली। त्यामुळे निवडणूक निर्णयासाठी मतदान करणाऱ्या इच्छुक सदस्यांनी हात वर करून मतदान करण्यास सांगितले असता एकूण 8 सदस्यांनी मतदान केले। दुसरा उमेदवार सौ जयश्री पाटील यांच्यासाठी एकूण 12 सदस्यांनी हात वर करून मतदान केले व तिसरा अर्ज आबासो चव्हाण यांच्यासाठी एकही मतदान झालेले नाही। अशा प्रकारे एकूण तिन्ही उमेदवारांची मतदान प्रक्रिया पार पाडली असता सर्वात जास्त मते सौ जयश्री तानाजी पाटील यांना पडली असल्याने त्यांना मी पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याचे घोषित करीत आहे। आज सभापतीची निवड झाली, पंचायत समिती सभापतीची निवड झाली। ह्यात काँग्रेस पक्षानं जयश्री वहिनी असतील, विशाल दादा, प्रतीक दादा यांनी माझं नाव सुचवलं आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाचं नाव हे करून सगळ्या सदस्यांनी मला साथ दिली आणि निवडून आणलं। याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। आणि त्यापुढे काम कसं करणार? आणि काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी मी प्रयत्न करणार आहे, तसेच गावच्या प्रगतीसाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे। आणि ह्याच्या आधी जे सभापती उपसभापती झाले ह्यांची पण आजपर्यंत मला मदत लाभली आणि इथून पुढे पण लागणार आहे। आणि सगळे एकत्र येऊन पुढं पण असेच आम्ही एकजुटीनं काम करू। आणि मी जरी सभापती असले तरी सगळ्या सदस्यांचा विचार घेऊनच मी निर्णय घेणार आहे।